लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यांचा प्रचारही आता जोरात सुरू झालेला आहे. बीडमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. जेसीबीतून पुष्पहार आणि फुलांची उधळण करून विजयाच्या घोषणा करण्यात आल्या. पंकजा मुंडे यांनी आपली लोकसभेची काय रणनीती असणार हे देखील सांगितलं. आता बीड मधली लढत ही रंगतदार होणार यात शंकाच नाहीये. पण तुम्हाला माहितीये का, पंकजा मुंडे यांना लोकसभा लढवण्याची इच्छा नव्हती. बीड जिल्ह्यातल्या धामण गावात त्यांची सभा झाली. त्यात त्यांनी जिल्हावासियांशी संवाद साधला. बीडच्या राजकारणाच्या अनुषंगानं पंकजा मुंडे यांची स्ट्रॅटेजी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रचाराला सुरुवात केली. माध्यमांशी संवाद साधला. भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी त्या घेत आहेत. निवडणूक ही काही पंकजा मुंडे यांच्यासाठी नवीन गोष्ट नाहीये, पण लोकसभा लढवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. लोकसभा लढवण्याची खरं तर इच्छा नव्हती अशी त्यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. पण आता या निवडणुकीतली त्यांची रणनीती काय असणार आहे, त्यांनी स्वतःच अनेक गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. बीडकडे जात असताना त्या म्हणाल्या की रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात जाणार. पुणे ही आपली सांस्कृतिक शैक्षणिक राजधानी आहे. या पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत. त्यांना शुभेच्छा देऊन नगरला जाणार. रस्त्यामध्ये जागोजागी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. त्यांचे सत्कार, शुभेच्छा, आशीर्वाद स्वीकारणार. ज्या बीड जिल्ह्यातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यावर त्या काय म्हणतात बघा. बीड जिल्हा विकासाला मतदान करतो. 22 वर्षे राजकारणात काम करते. जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून इथं काम केलं. प्रत्येक गावाशी, प्रत्येक जाती धर्म समाजाशी समन्वय ठेवलेला आहे. माझ्याविषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाहीये. कुणाला कटुता वाटेल असं कधीही राजकारण केलेलं नाही आणि कधीही राजकीय जीवनात आतापर्यंत वागलेली नाही असं त्यांनी म्हटलंय. पण हे सगळं सांगताना विधानसभेला आपण पराभूत झालो त्यावेळी कोण काय म्हणत होतं यावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. राजकारण करत असताना मतांची गणितं वेगळी असतात, पण जेव्हा मी तुमच्या समोर येते तेव्हा तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाचे आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या आशीर्वादानं अनेक जण आमदार खासदार झाले. माझ्या सभेनं अनेक जण आमदार खासदार झाले, पण त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत. पण आपल्याला मात्र प्रश्न विचारले जातात. निवडणूक आली की जात काढली जाते. काम काय केलं याला महत्व दिलं जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजकारण करताना योग्य भाषेचा वापर केला. विविध समाजाचे लोक अवतीभोवती आहेत. प्रत्येकाचा आतापर्यंत विचार केला असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. मराठा आरक्षणावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाचा आक्रोश 100% योग्य आहे. आरक्षण मिळायलाच हवं यासाठी समाजाच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं. गोपीनाथ मुंडेंचे विचार याबाबत काय होते हे देखील त्यांनी सांगितलं. मराठा समाजाला आतापर्यंत कोणी आरक्षण दिलं नाही. गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर दिल्याशिवाय राहणार नाही असं गोपीनाथ मुंडे म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं. ती आठवण त्यांनी सांगितली. ओबीसींचं संरक्षण करताना मराठा समाजाचा अधिकार जो आहे तो अधिकार, त्याचबरोबर भवितव्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे. हिंदू धर्मात जन्म घेऊन मुसलमान बांधवांचे अश्रू पुसण्याचा माझा धर्म आहे. सर्व जातीच्या आणि धर्माच्या बांधवांचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे असं त्यांनी म्हटलं. घरातूनच राजकारणाचा वारसा पंकजा मुंडे यांना मिळालेला. ही त्यांची लोकसभेची जरी पहिली निवडणूक असली तरी त्यांनी 2004 सालापासून खरं तर राजकारण सुरू केलं. 17 वर्षांच्या असताना लोकसभेच्या प्रचारासाठी तेव्हाच्या खासदारांबरोबर त्यांनी सहभाग घेतला. आपण लोकसभेचे उमेदवार आहोत. मागच्या 3ही निवडणुकांमध्ये राज्यभर प्रचार केलेला आहे. राज्याबाहेरही दौरे केलेले आहेत. आता पक्ष काय सांगेल त्याच्यानंतर पुढचं ठरवणार अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिलेली आहे. विकासालाच प्राधान्य या निमित्तानं पंकजा मुंडेंनी आपली लोकसभेची रणनीती स्पष्ट केलेली आहे. कोणत्या मुद्द्यांवर प्रचार असेल, विकासाला कसं प्राधान्य असेल हे त्यांनी स्पष्ट केलंय. बीड जिल्हावासियांनी देखील त्याला प्रतिसाद दिलेला आहे. पंकजा मुंडे यांचं बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीनं जंगी स्वागत करण्यात आलं त्यावरून
बीडची लढत ही मोठी रंगतदार होणार हे मात्र निश्चित. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.